तुम्ही भरली वांगी या पद्धतीने कधी बनवली आहेत का? तर या पद्धतीने पाठीमागचा देठ थोडा कट करून घ्यायचा आहे आणि अशामध्ये 4 चिरा करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आतमध्ये कुठे खिडकं वांगं आहेत का ते नीट चेक करून घ्यायचं आहे आणि नंतर पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व वांगी चिरून घेणार आहेत. अशा पद्धतीने वांगी कट करून व्यवस्थित खिडकी आहे का पाहून त्यानंतर पाण्यामध्ये सगळी टाकून घेतलेली आहे. आणि पाण्यात का टाकायची तर हे वांगं असं काळं नाही पडत. पाणी टाकल्याच्या नंतर असं लालसर पाणी पडतं आणि वांगी स्वच्छ निघतात. तर आता वांग्याचा मसाला काढून घ्यायचा आहे वाटण. भरलेल्या वांग्यासाठी इथे पाहू शकता एक लसणाची कांडी सोलून घेतलेली आहे, 2 चमचे खोबरे मी किसलेले घेतले आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहे थोडे. इथे एक टोमॅटो चिरून आणि स्वच्छ धुवून चिरल्याच्या नंतर घेतलेला आहे. इथे कांदा उभा कट करून घेतलेला आहे, अशा पद्धतीने स्लाइस उभ्या पद्धतीने चिरलेला आहे आणि ते सगळे वाटण आता मी भाजून घेणार आहे आणि नंतर वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळं वाटण भाजून घेणार आहे आणि टोमॅटो परतून घेतलं की त्याचा आंबटपणा कमी होतो. म्हणजे कांदा आणि टोमॅटो त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आता मी वाटून घेते. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आता आणि हे वाटून घेतलेले आहे. तर आता वांगी आपल्याला भरून नाही करायची, मसाला वांग करायचंय. तर त्यासाठी इथे मी तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यात मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी चांगली तडतडली की जिरं पण टाकून घ्यायचं आहे थोडं आणि जिरं फुललं की कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि याच्यात आता तुमचा घरगुती कोणताही मसाला असेल तो टाकून घ्या. इथे मी घरचा मसाला आणि हळद टाकलेली आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला टाकू शकता, गरम मसाले, मटन मसाला, लाल तिखट जो असेल तो मसाला तुम्ही टाकू शकता. आता मसाला परतल्याच्या नंतर हे वाटण वाटलेलं आहे ना, हे मी त्यात परतून घेणार आहे. वाटण चांगलं परतून घ्यायचंय. मसाला चांगला 3 ते 4 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. कारण वांग्याला मसाला चांगला परतला किंवा चांगला झाला वांग खूप छान होतं. तुम्ही भरून पण करू शकता, पण एकदम भरलेल्या वांग्याची टेस्ट येते, काहीच फरक लागत नाही. तर मी तुम्हाला करून दाखवते ना, अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा. आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता ही चिरून घेतलेली पाण्यात टाकून घेतलेली ती वांगी घेतली होती, मी तुम्हाला दाखवली होती. तर पाहू शकता इथे मी स्वच्छ करून घेतली ही वांगी आणि याच्यात टाकून घेणार आहे. आता हे मिक्स करून घ्यायची आहे. गॅस थोडा कमीच केलेला आहे मी. तर याच्यात मीठ टाकायचे राहिले होते, मी चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घेणार आहे. वांग्याला थोडंसं कणभर मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे वांग चवीला चांगलं होतं, एकदम थोडंसं. आता हे मिक्स करून घ्यायचे सगळं. आणि माझ्याकडे धन नव्हतं, नाही तर धन पण तुम्ही वाटणात ॲड करू शकता किंवा कोथिंबीर. एकदम मस्त सुवास सुटलेला आहे आणि कलरही एकदम सुरेख आलेला आहे, पाहू शकता. तर यामध्ये आपल्याला
थोडंसंच पाणी टाकायचं कारण आपण मसाला वांग केलेला आहे, तर जास्त रस्सा करायचा नाही. इथं मिक्सरचं भांडं वाटणाचं आहे, तेच हिसळून मी थोडं टाकणार आहे आणि कमी गॅसवर आपण शिजवणार आहे. आता इथे सगळं मिक्स करून घेतलंय आणि मिडियम गॅसवर, एकदम कमी पण नाही आणि एकदम फुल पण नाही, मिडियम गॅसवर आपल्याला हे वांग झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वांग्याची भाजी कशी वाटली मसाला वांग ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, मी तुम्हाला दाखवते. आता शिजल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं मी कमी गॅसवर आता झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. याच्यावर झाकण ठेवणार आहे मी आता. कलर एकदम अप्रतिम आलेला आहे, खूप छान. आणि झाकण ठेवणार आहे आणि 10 ते 15 मिनटं मी शिजवून देते आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत शिजवून देऊ. वांग्याची भाजी शिजते तोपर्यंत आपण ड्रॅगन फ्रूट दाखवते तुम्हाला. हे इकडे पाहू शकता, हे ड्रॅगन फ्रूट चांगले झालेत मोठे. इथे पण एक आहे आणि इकडं पण आहे. इथे काल छोटी छोटी फुलं होती, म्हणजे ते हे फुल एकदम ब्रह्मकमळासारखं उमललं होतं सकाळी सकाळी. खूप मोठं होतं, खूप जास्त मोठं होतं. आतमध्ये ना, मी एक हातात फोन धरल्यामुळं मला दाखवता येत नाही. किती सुंदर होतं आतमध्ये, तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. पाहू शकता एकदम ब्रह्मकमळच असं काय, खूप भारी उमललं होतं सकाळी. तर ते रात्रीचंच उमलतं आणि सकाळचं परत असं होतं. आणि इथं पाठीमागे मग फुलाच्या नंतर इथे ड्रॅगन फ्रूट लागतं. इकडे पण पाहू शकता, हे काल उमललं होतं आणि असं सुकलं आणि त्याच्या पाठीमागं असं ड्रॅगन फ्रूट लागलं आहे. तर ते फुल गळत तोपर्यंत असं ड्रॅगन फ्रूट पाठीमागं येतं आणि त्याच्यानंतर पुढचं फुल आहे ना गळून जातं. इकडे पेरूला पेरू आहेत, तर पक्ष्यांनी पेरू खाल्लेत, काही खावल्यात. त्यांना काहीतरी पाहिजे खायला, पावसाळ्याचं काहीच नसतं. पेरू खातात पक्षी पण इथे. आणि बाकीचे काही पेरू लागलेले आहेत लहान लहान. इकडे मोगरा आहे, मोगऱ्याला पाठीमागं खूप फुलं लागली होती, आता नाही आहे. आता एकदम हिरवागार चांगला झाला आहे. इथे आंबा आहे आणि चाफ्याचं झाड तर तुम्हाला माहीतच आहे. चाफ्याच्या झाडाला खूप फुलं होती, पण आता सगळी खाली गळून पडल्यात अशी आणि आता पानं आहेत. त्याच्यानंतर इकडं पेरू, ह्या पेरूला पाहू शकता खूप सारे पेरू आहेत. लई पेरू आलेत यावर्षी, लई म्हणजे लई आलेत, पार शेंड्यापर्यंत पेरू आलेत. तिथं पा खूप पेरू आहेत, छान आहे आणि खायला पण खूप गोड आहेत. आतमध्ये गुलाबी निघतात आणि खूप गोड लागतात खायला. इथे पाहू शकता 2 पेरू असे झालेत गाभोळे, तरी आता खाण्यासारखे झालेत, पण थोडेसे कच्चे आहेत. एक तोडून दाखवते मी तुम्हाला. पाहिजे किती छान पेरू आहे. तर अशाच पद्धतीने खूप सारे पेरू लागलेत. तरी त्याला वसवा आहे वरचा चाफ्याचा आंब्याचा. ह्या साईडला आंबा आहे, तर ह्या आंब्याला ह्यावर्षी 9 कैऱ्या आल्या होत्या आणि आपल्याला एकच आंबा खायला भेटला आहे, कारण वाऱ्याने सगळे कैऱ्या गळाल्या होत्या आणि एक आंबा शेवटपर्यंत ठेवला होता आम्ही, तर तो झाडालाच पिकला होता. तर एकच आंबा खायला भेटला, पण खूप गोड होता. केशरी आंबा आहे आणि आंब्याच्या इकडून एक गुलाबाचं झाड आहे, त्याला पण छान गुलाबाची फुलं येतात. आता पाणी बसतं येतात. अशा पद्धतीने पुढचं परिसर आहे घरापुढचा. आता इथे 10 ते 15 मिनटं झालेले आहे. मिडियम गॅसवर आता वांग शिजत होतं आपलं झाकण ठेवून. आता पाहू आपण शिजले का. वाव, खूप छान कलर आलेला आहे, तरी पण आलेली आहे, पाहू शकता. आणि शिजले का पाहू आपण. तर खूप छान शिजले सुद्धा.
आणि कलर खूप सुरेख आलेला आहे, पाहू शकता इथे. आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भेटू परत पुढच्या रेसिपी बरोबर, व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.